नमस्कार मंडळी, मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये। आज एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि सोबत रोहीज किचन 22 सबस्क्राइब सुद्धा करा। तर आज मी तुमच्याबरोबर मस्तपैकी शेवयांची खीर बनवण्याची सोपी पद्धत अशी मी दाखवणार आहे, त्यामुळे प्रत्येक मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे। काही अडलंच तर मला कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि रोहीज किचन 22 लवकर सबस्क्राइब करा, कारण एवढी सुंदर सोप्यात सोपी झटपट होणारी अशी ही खीरची रेसिपी आहे ना की सगळ्यांना अगदी आवडेल। त्यामुळे चला सुरुवात करूया। इथे एका भांड्यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये आता आपण शेवया आहेत त्या भाजून घेणार आहोत। इथे मी घेताना शेवया ह्या भाजक्याच घेतलेल्या आहेत, तरी सुद्धा तुपावरती त्या छानपैकी परतवून घ्यायच्या आहेत। आता मी शेवया घेतलेल्या आहेत त्या मेजरिंग कपच्या 1 कप अशा शेवया घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे मेजरिंग कपचा कप नसेल तर एक छोटा बाउल कोणता असेल तर त्या एका बाउल मेजरमेंट ते घेऊन ठेवा, कारण का पुढचे मेजरमेंट आपल्याला त्यानुसार करायचे आहेत। आता शेवया छानपैकी जरा अशा खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत, आपण परतून घेतले आहेत। आता आवडीनुसार त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे। ड्रायफ्रूट्समध्ये मी पिस्ता, काजू, बदाम, किशमिश असं घेतलेलं आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स जास्त आवडतात त्याचं प्रमाण कमी जास्त करून इथे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। आता ड्रायफ्रूट सुद्धा आपण जरासे तुपावरती त्याच शेवयांमध्ये मिक्स करून घेऊया, जरासे परतवून घेऊया। अगदी का आपल्याला शिजवायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवया ह्या आपल्याला करपून द्यायच्या नाही आहेत, त्यामुळे त्या मीडियम फ्लेमवरती छान अशा परतवून घ्यायच्या आहेत। आता सगळं काय झालेलं आहे। आता इथे आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये दूध टाकताना मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी फुल फॅट क्रीम म्हणजे म्हशीचं दूध असतं ते मी घेतलेलं आहे। ते 1 लिटर दूध मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे मेजरिंग कपचं 1 कप शेवया असतील तर 1 लिटर दूध त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे। आणि परत एकदा आता आपण हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया। आणि थोडंसं दूध गरम झालं की म्हणजे अगदी एकदम भरपूर नाही, थोडंसं दूध गरम झालं ना हे परत आणि मेन म्हणजे सगळं हे करताना मध्ये सारखं ढवळून घ्यायचं आहे। दूध थोडंसं आता गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर इथे मी मेजरिंग कपचा 1 कप साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं, जर मला गोडपणा अजून कमी पाहिजे असेल थोडंसं कमी टाकलं तरी चालेल। आता तुम्ही जी शेवया घेताना जी वाटी घेतलेली असेल, जर बाउल घेतला असेल किंवा माझ्यासारखं मेजरिंग कप घेतला असेल त्याच वाटीने किंवा त्याच बाउलने किंवा त्याच मेजरिंग कपने आपल्याला साखर टाकायची आहे। त्यामुळे साखरेचं प्रमाण हे शेवयांच्या नुसार घ्यायचं आहे। दूध कमी जास्त झालं तरी चालू शकतं, पण गोड पाण्याचं हे प्रमाण आपण सेम घेतलेलं आहे। आता असंच आपल्याला त्याला चांगल्यापैकी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता हे करताना मध्येच मी केशर आणि 1/4 टीस्पून वेलचीची पावडर हे मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक्स्ट्रा फ्लेवरसाठी। अगदी केशर नसेल नाही टाकलं तरी त्याने काही टेस्टमध्ये एवढा मोठा फरक पडणार नाही, पण असेल तर टाकलेलं उत्तम। सगळं काही व्यवस्थित मिक्स करून छान त्याला उकळी काढून घ्यायचे अशा पद्धतीने। हे बघा, पण सगळं करताना मीडियम फ्लेमवरती नेहमी हे ढवळत राहायचं आहे। आपल्याला खीर थोडीशी तरी जराशी भांड्याला लागली म्हणजे जरासं तरी करपली तरी अख्ख्या खीरला चव वेगळी येते, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित ढवळून घ्या। आणि हे अशीच उकळी काढून आपल्याला एक उकळी आल्यानंतर 10 मिनिटासाठी परत ही अशीच आपली खीर शिजत ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून थोडासा याला घट्टपणा येईल। जर तुम्हाला वाटलं खीर जरा जास्त घट्ट झाली आहे तर थोडंसं दुधाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवा, पण ज्या पद्धतीने मी मेजरमेंट दिलेली आहे त्यानुसार केली तर खीर इतकी उत्तम होते ना। आणि अशा पद्धतीने आपली छानपैकी शेवयांची खीर तयार झालेली आहे, खूप सुंदर टेस्टी। नक्की ट्राय करा आणि आवडलीच तर ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्ही बनवल्यानंतर तुमची ही खीर कशी बनते तेही मला कमेंट्स करून सांगा। चला तर परत एका सुंदर रेसिपी सुंदर व्हिडिओसोबत तुमच्याबरोबर भेटूया। तिथपर्यंत रोहीज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा। थँक्यू।